प्रार्थनेसाठी तयार. सुरुवातीला आपण त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना घेणार आहोत. माझ्या पाठीमागून ओंकाराचं उच्चारण करायचे आणि प्रार्थनाही. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. पुन्हा एक श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करा. घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासांचे निरीक्षण सुरू करायचे. श्वास घेताना दोन्ही नाकपुड्यांवाटे तो शरीरामध्ये जातोय आणि त्यावेळी थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होती. त्याच्याकडे लक्ष केंद्रित. तर श्वास सोडताना शरीरातील उष्ण हवा दोन्ही नाकपुड्यांवाटे शरीराबाहेर सोडली जाते. त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी थंड आणि उष्ण हवेच्या स्पर्शाची आपल्याला अनुभूती घेता येते. पुन्हा पुन्हा लक्ष फक्त श्वासावरती केंद्रित करायचे. श्वासाचं निरीक्षण करायचे. कुठेही नियंत्रण नाहीये. नैसर्गिकरित्या जसा श्वास घेतला जातोय तसा घ्या आणि तसा सोडून द्या. त्याच्यावर कुठेही नियंत्रण आणू नका. फक्त त्याचं निरीक्षण सुरू ठेवायचे. सुरुवातीला आपण ज्या बैठक स्थितीमध्ये बसलेलो आहोत ते पूर्ण दोन्ही पाय ढिल्ले सोडण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या कमरेचे मणके आणि माकड हाडाचे स्नायू आहेत ते जास्तीत जास्त ढिल्ले सोडा. शिथिल करा. बैठकीची डावी आणि उजवी बाजू शिथिल करून घ्या. पुन्हा एकदा माकड हाडाचे आणि कमरेचे मणके ढिल्ले सोडा. त्याच्या वरती लक्ष केंद्रित करा. पाठीचे खालचे मणके आणि आजूबाजूचे स्नायू. पाठीचे मधले मणके आणि आजूबाजूचे स्नायू ढिल्ले सोडा. ताण विरहित करा. पाठीचे वरचे मणके आणि आजूबाजूचे स्नायू शिथिल करून घ्या. दोन्ही खांद्या आणि खांद्यांच्या पाठीमागच्या दोन्ही भुजा शिथिल करायचे आहेत. लक्ष आता मानेच्या सगळ्या मणक्यांवरती केंद्रित करा. ज्या ठिकाणी आपली केस संपतात तिथून पाठीच्या वरच्या मणक्यांपर्यंत मानेचा जो काही भाग आहे तो संपूर्ण ढिला सोडा. ताण विरहित करा.
दिवसभर आपण फक्त पुढं वाकत असतो, त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्या पाठीच्या मणक्यांवरती ताण आलेला असतो. हा आलेला संपूर्ण ताण आहे दिवसभराचा. तो आता आपल्या या अवय ध्यानामध्ये जास्तीत जास्त काढून टाकण्याचा प्रयत्न करा. लक्षात आपल्या गळ्यावरती केंद्रित करा. गळ्याचे स्नायू, कंठाचे स्नायू, घशाचे स्नायू पूर्ण ढिले सोडा. त्याच्या आतमध्ये असणारं जे स्वरयंत्र आहे ते आणखीन शिथिल करून घ्या. कारण आपण आता ओंकाराचं उच्चारण करणार आहोत अवयव ध्यानानंतर. त्यावेळी हे स्नायू सगळे जास्तीत जास्त ढिले सोडण्याचा प्रयत्न. फुफ्फुस शिथिल करायची आहेत. छातीच्या परगड्या ढिल्या सोडायच्या आहेत. पोटाची आणि ओटीपोटाची डावी आणि उजवी बाजू शिथिल करून घ्या. नाभीचे स्नायू ढिले सोडा, जे आपल्या संपूर्ण शरीराचं मूळ आहे. कमरेची आणि जांघेची डावी उजवी बाजू शिथिल करायची आहे. दोन्ही पायांच्या मांड्या, मांड्यांच्या आतील स्नायू, दोन्ही पायांचे गुडघे, गुडघ्याच्या आतील स्नायू, दोन्ही पायांच्या पोटऱ्या, पोटऱ्यांच्या आतील स्नायू ढिले सोडा. दोन्ही पायांचे घोटे, टाचा, पूर्ण तळपाय, पायाचे वरचे चवडे ढिले सोडा. दोन्ही पायांच्या अंगठ्या आणि चारी बोट शिथिल करून घ्या. ताण विरहित करा. तर लक्ष पुन्हा एकदा आपल्या दोन्ही खांद्यांवरती केंद्रित करायचे. खांद्यांचे स्नायू ढिले सोडायचे. खांद्यांपासून कानापर्यंत जाणाऱ्या शिरा शिथिल करून घ्या. दोन्ही हातांचे दंड, कोपर, कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग, मनगट ढिली सोडा. ताण विरहित करा. दोन्ही हातांचे अंगठे, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळी, पूर्ण तळहात पुन्हा एकदा ढिला सोडा. केसांची मुळं आणि टाळूचे स्नायू तेही शिथिल करून घ्या. कपाळाच्या पाठीमागे ब्रह्मरंध्राची पाठीमागची बाजू आहे, तेथीलही स्नायू शिथिल करा. ताण विरहित करा. केसांच्या मुळांपासून पायाच्या नखांपर्यंत आपलं संपूर्ण शरीर आहे ते ताणविरहित झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मनही आनंदाने प्रसन्न करण्याचा प्रयत्न. जितकं शरीर शिथिल असेल तितकं तुमचं मन हे शांत असणार आहे. आणि ज्यावेळी मन शांत असतं, आपोआपच श्वासाची गती आहे ती संत सुरू राहते. म्हणजे तिन्हींची सांगड आहे. शरीर शिथिल तर मन शांत, मन शांत असेल तर श्वास आपोआप संत. ज्यावेळी श्वास संत सुरू असतो त्यावेळी आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज आहे ती खूप कमी भासत असते आणि आपोआपच श्वास हा खूप संत आणि दीर्घ घेतला जातो. आणि तितक्या संत आणि दीर्घपणे शरीरातील कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर काढून टाकला जातो. पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे, ताण विरहित झालेलं आहे. जास्तीत जास्त लक्ष आपल्या पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांवरती पुन्हा एकदा केंद्रित करा. ज्या अवयवांवरती ताण आहे त्या ठिकाणी मनाने जा. तिथून श्वास घ्या, तिथून श्वास सोडा. आता आपण ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करत आहोत. पूर्णपणे एक श्वास घ्या. सावकाश सोडून द्या. श्वास सोडताना नको असणारे टाकून द्या. पुन्हा श्वास घेऊन ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात. अकार, उकार आणि मकार, आपल्या चारही अवस्था आपल्या त्या त्या आकार आणि उकार मकाराच्या वेळेस डोळ्यासमोर आणायचे. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि तुरीय अवस्था. त्यानंतर दोन्ही ओंकारांच्या मध्ये जी शांतता आहे त्याची अनुभूती घ्यायची आहे. सुरू करत आहोत ओंकाराचं उच्चारण.
शेवटचा ओंकार. आत्ता उच्चारलेला ओंकार आहे तो कानाने ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे आणि डोळ्यांनी पाहिलेला आहे. असा हा तिन्ही इंद्रियांमधला ओंकार आहे. तो मनामध्ये धरून ठेवा. ओंकाराची धारणा. ओंकाराचा नाद आहे तो पूर्ण आपल्या मस्तिष्कामध्ये घुमला जातोय. त्या नादाची अनुभूती घ्या. याच ओंकाराच्या ध्यान स्थितीमध्ये स्थिर थांबा. मंगल मॅडम आता पुढं मेडिटेशन घेत आहेत. धन्यवाद मॅडम. नीता मॅडम, धन्यवाद. खूप शांत छान वाटलं बघा. मॅडमची प्रार्थना ऐकली तरी किती शांत वाटतं. तर आता मगाशी मी मीटिंग धन्यवाद. घेतली विपश्यनेवर. जे लोक नव्हते त्यांनी व्हिडिओ बघा. याच्या आधी टाकलेला आहे विहंगमच्या चॅनलवर. तर त्या व्हिडिओमध्ये मी बरचसं आजचं जे योग परिवर्तन होणार आहे आणि त्यामध्ये आपण बॅलन्स न्यूट्रल राहणं कसं गरजेचं आहे ते सांगितलं आहे. तर यामध्ये ओंकार ध्यान सुद्धा खूप फायदेशीर होतं. याच्यामध्ये मी अजून एक पॉइंट तिथे सांगितलं नाही की जसं आपण न्यूट्रल राहणं गरजेचं आहे, तटस्थता राखणं गरजेचं आहे, तसंच आपलं आपण म्हणजे जसं रिस्पॉन्सही नाही आणि रिॲक्शनही नाहीये. आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं नाही, निगेटिव्ह राहायचं नाही, आपल्याला न्यूट्रल राहायचंय, बॅलन्स राहायचंय. म्हणजे आपली सूक्ष्म नाडीत राहायचंय आणि ध्यानाने सूक्ष्म नाडीतच राहतो. हे जसं मी सांगितलं तसंच आजच्या योग परिवर्तनासाठी आपल्याला दैवी ऊर्जा खूप खेचून आणण्याने फरक पडणार आहे. कारण मस्क्युलाइन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी याचा बॅलन्स आता आपला राखणं फार गरजेचं आहे.
आपण जर हा बॅलन्स ठेवला, मस्क्युलाइन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी, म्हणजे पुरुषामधली एनर्जी स्त्रियांमधली एनर्जी असं नाही, कारण पुरुषामध्ये सुद्धा स्त्री तत्व असतं आणि पुरुष तत्व असतं, आणि स्त्रियांमध्ये सुद्धा पुरुष तत्व असतं आणि स्त्री तत्व असतं. तर ह्या एनर्जीच बॅलन्स आता आपल्या गरजेच्या आहेत. आणि मस्क्युलाइन एनर्जी एवढी आपल्यात जास्त झालेली आहे, म्हणजे स्त्रिया सुद्धा आज जर बघितलं तर पुरुषाप्रमाणे बरचसं परिवर्तन व्हायला लागलेलं आहे. राहणीमान म्हणा, विचारसरणी म्हणा. पूर्वी स्त्री घरामध्ये राहत होती, इमोशनल होती, स्त्रीचे संस्कार वेगळे होते, लाजणं होतं. आजकाल ते सगळं लोप पावत चाललंय. म्हणजे मस्क्युलाइन एनर्जी ही खूप जास्तीत जास्त आपली होत आहे, झालेली आहे. आणि आता हे जे परिवर्तन आपल्याला व्हायचं आहे, त्यासाठी स्त्री तत्व पृथ्वीवर आणणं गरजेचं आहे, पृथ्वीला पोहोचवणं गरजेचं आहे, आणि आपल्यातलं स्त्री तत्व वाढवणंही गरजेचं आहे. म्हणजे फेमिनाईन एनर्जी आपल्यामधली वाढली पाहिजे. आणि हे सगळं महत्व मी ओंकार ध्यान कसं करतं हे सगळं सांगितलेलं आहे. तर आज आपण ते ध्यान करूयात, की दैवी खजिना टॅप करणार, दैवी शक्ती कशी खेचून आणतं, ते ध्यान आपण आज करूयात. तर चला सगळ्यांनी डोळे मिटा, थोडस आज काही जास्त वेळ होईल, 5-10 मिनिटं. आवाज येतोय का बघा, मी शेअर करायला साऊंड शेअर केलंय का नाही. शेअर स्क्रीन केलेली नाहीये आणि हे नाही केलेलं. आवाज येतोय ना, चॅटबॉक्स वर टाका. हो, येतोय मॅडम. हा, ठीक आहे. अस्तित्व आपण अनुभवत आहोत. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. धन्यवाद. परम ऊर्जेला धन्यवाद. तिने माझं अस्तित्व मला साकार केलं. अनुभवने आज दिलं त्या परम ऊर्जेला नतमस्तक. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद माझ्या ब्रह्मन स्वरूपाचे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आणि धन्यवाद. चला वॉटर अफर्मेशन करायचंय आणि पाणी प्यायचंय. वॉटर अफर्मेशन्स द्या आणि पाणी पिऊन घ्या, आणि मग नंतर डोळे उघडा. कोणाला काही विचारायचं आहे, शंका आहे, कोणाला काही बोलायचं आहे, सांगायचं आहे? खूप धन्यवाद मॅडम, खूपच सुंदर झालं ध्यान. धन्यवाद मॅडम.
कोणाला काही विचारायचं आहे का? प्रत्येकाने तो आजच्या मीटिंगचा व्हिडिओ बघून घ्या. आणि हे बघा, जे काही आपले हे आहेत, ध्यान प्रकार आहेत ओंकाराचे, ते सगळ्यांनी करावेत. म्हणजे मॅडम तर घेतच आहेत, पण तुम्ही सुद्धा इतर वेळेला ते करा. हे ध्यान तुम्हाला मी दाखवते युट्यूबवर. युट्यूबवर आपण जातो ना, तर व्हिडिओज मध्ये गेलं ना, की सगळे व्हिडिओज दिसतात आपल्याला. हे बघा, हे ध्यान घेतलं, हे ध्यान मी घेतलं आता. नंतर तुम्ही हे ओंकाराच्या 4 अवस्थावरील ध्यान करा. इतर वेळेला करा मॅडम, जे घेत आहेत किंवा ओंकार साधनेशिवाय तुम्ही हे ध्यान केले पाहिजेत. आता हे वॉटर अफर्मेशन्स बघून घ्या, कशा अफर्मेशन्स दिल्यात, कसं ते काम करतंय. त्याच्यानंतर हे बघा, सिक्रेट ओंकार ध्यान ऑन 4 स्टेट्स वरचं ध्यान करा. चौथं जे अवस्था आहे तुर्य अवस्था, ते म्हणजेच आज आपण तटस्थता बघितली आहे. तर यामध्ये हे ध्यान व्हिडिओ लावून त्यावेळेला सुद्धा तुम्ही तटस्थता बाळगू शकता. म्हणजे हालचाल करायची नाही शरीराची. जिथे वेदना होतात तिकडे बघत राहा. हे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता, आज जसं सांगितलं विपश्यना. तर हे ध्यान व्हिडिओज करा. जे ओंकार ध्यान करत आहेत त्यांनी हे ओंकार ध्यानाचे व्हिडिओ इतर वेळेला सुद्धा करा. कारण हे ओंकार ध्यान आत्ताच्या ऊर्जेमध्ये जास्त महत्वाचं आहे. केलं पाहिजे म्हणून तर आपण हे ध्यान करतोय ना. ओंकाराबरोबर ध्यानही करतोय. तर हे जरूर व्हिडिओ लावून करा. कोणाला काही शंका नसल्यास बंद करते मीटिंग. शंका आहे का? कोणाला बोलायचं आहे का? अनघा मॅडम. प्रार्थना घेऊ. घ्या मॅडम. हा, चला प्रार्थनेसाठी तयार. पुन्हा एकदा हाताची ज्ञानमुद्रा, पाठीच्या कानात ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित. प्रार्थना फक्त ऐकायची. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. शांतीची अनुभूती घ्यायची. सावकाश हाताची ज्ञानमुद्रा, शंखमुद्रा जे केलेलं आहे ते सोडा. अलगद दोन्ही हात डोळ्यांवरती न्या, पापण्यांची उघडझाप करा आणि सावकाश दोन्ही हात बाजूनी जागेवर आणायचे. वर्गविराम. हरिओम सगळ्यांना. आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मॅडम, सगळ्यांना धन्यवाद.